अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमहा. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्या वरप्रसादे करुण मुडा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपुल्या चरित्रा, श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होऊ. सुरतरूंची घेऊनी सुमणे त्यांसीच अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पंथी अर्पिजे. मागील अध्यायांच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरती बडो द्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थे बोलती हसोनी, मल्हाररावाच्या मणी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसी ऐकोनिया वाणी चोळाप्पा खिन्न झाला मणी. त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले, ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले, ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली डोंगे आणि केले नाना सोंगे, भक्ती विन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपुल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यांसी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करोन न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतींसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेने तो मंदमती, म्हणून योजिली कपटयुक्ती, परी ते सिद्धी ते न जाय. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी, मेन्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विधित जाहली. मेन्यातुनी उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाई उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे प्रयत्न केले परी तितुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशा ते घेवोनी बडोद्यासी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव, नृप कार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रभूषणे, धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिधली जावया. तो अयोनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थे क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मणी, पळाले तोंडचे पाणी लटपटाटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हाररावाजी आळा आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनांची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्यांच्या कष्ट होती शरीरी, कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपालका, अनाद सिद्धा जगनायका, निशिदिनी शंकर सका, विष्णूचिया मणी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत
सदा भक्तपरिसोद. षष्ठ अध्याय गोडः इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठो अध्यायः समाप्त. शुभम.